तर आजचं जे मला सांगायचंय ते समजण्यासाठी तुम्हाला दोन ओल्ड टेस्टमेंट आणि न्यू टेस्टमेंटच्या मध्ये काय झालेलं आहे ते त्याचा इतिहास थोडा माहिती पाहिजे. आणि काही लोकांना माहीत असेल पण तरी देखील हे महत्वाचं आहे हे समजण्यासाठी. तर आपण पाहतो की जुना करार हा त्याचा शेवटचा जो इव्हेंट आहे तो नहेमिया आहे. मलाकी पण मी टाकला असतं, पण मला वाटतं की नहेमियाच्या वेळेसच मलाकी हा संदेष्टा होता आणि म्हणून नहेमियाला मी शेवटी ठेवलेलं आहे. आणि नवीन करारातील पहिला जो इव्हेंट आहे ना, प्रसंग आहे, तो आपण काय पाहतो की योहान बाप्तिस्मा करणारे त्याचे वडील जे त्यांचं नाव काय, जकर्या. जकर्या हे मंदिरात असतात त्यावेळेस गाब्रिएल त्यांना दर्शन देतो आणि त्यांना सांगतो की तुम्हाला एक पुत्र जन्मास येणार आहे, योहान बाप्तिस्मा करणार. तर ते पहिलं इव्हेंट आहे न्यू टेस्टमेंटमध्ये. लूकमध्ये आपण पाहतो, लूक पहिला अध्याय. तर नहेमिया आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ 400 वर्षांचा गॅप आहे. तर त्या 400 वर्षांच्या मध्ये त्यांना सायलेंट पिरियड असं पण म्हटलं जातं, शांत वर्ष. पण ते बिलकुल पण शांत नव्हते. त्याच्यात खूप घडामोडी झाल्या, खूप काही इतिहास झालेला आहे आणि तो समजणं जुना करार वाचताना खूप महत्वाचं आहे. कारण आपण पाहतो जुन्या करारामध्ये सभास्थानं नव्हते, सिनागॉग जे म्हणतो आपण, परुषी सदुकी नव्हते, अजून बाकीचे रोम देखील नव्हतं, बरेच गोष्टी नव्हत्या जुन्या करारामध्ये. पण नवीन करारामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा आपण पाहतो की खूप वेगवेगळे ग्रुप्स झालेले आहेत यहुदी लोकांमध्ये. हेरोद कुठून आलेला आहे आपल्याला कळत नाही. आणि बरेच अशा गोष्टी आहेत, तर ते समजणं महत्वाचं आहे. आणि आज जे आपण पाहणार आहोत म्हणजे वेगवेगळे व्ह्यूज जे आहेत 70 आठवड्यांबद्दल, जो दानियल 9 मध्ये तो 70 आठवड्यांबद्दल लिहिलेलं आहे, तर ते समजण्यासाठी विशेष करून हा इतिहास समजणं खूप महत्वाचं आहे. तर मला माहित नाही हे किती म्हणजे मी कव्हर करू शकत नाही, तो उद्या तर कव्हर होईलच नक्कीच. तर आपण जर पाहू तर या पिरियडमध्ये आपण पाहतो की 4 वेगवेगळे एम्पायर झाले. जसं आपण पाहतो की ह्याच्या अगोदर म्हणजे 539च्या आधी आपण पाहिलं की बाबेल होतं, बाबेलचं राज्य होतं, जे आपण मागच्या वेळेस मूर्ती पाहिली. तर ते मूर्तीमध्ये जे शिर होतं सोन्याचं ते काय होतं, बाबेल. आणि पुढचा जे भाग होता चांदीचा, तो म्हणजे पर्शिया, मिडो पर्शियाचं राज्य. तर ते पर्शियन किंगडम, तर ते 539 पासून 332 पर्यंत चाललं. खूप मोठं पर्शियन एम्पायर होतं. पण या एम्पायरला, या साम्राज्याला ग्रीस मधला एक युवक अलेक्झांडर, जो सिकंदर, अलेक्झांडर द ग्रेट, त्याने हरवलं. युद्ध झालं आणि त्यामध्ये त्याने पर्शियाला हरवलं. आणि हरवल्यानंतर खूप कमी वेळात 12 वर्षातच त्याने पूर्ण म्हणजे पश्चिमेपासून तो जिंकत आला आणि पूर्ण भारतापर्यंत, आपल्याला माहिती आहे भारतापर्यंत तो आला होता जिंकत. आणि लोकांना, त्यांना वाटत होतं की इथे जग संपेल, पण जग तर चालूच, म्हणजे पृथ्वी खूप मोठी आहे आणि त्यांना कळालं की इथे तर आणखीन लोक राहतात. तर त्याचे सैनिक वगैरे ते खूप थकले होते, 12 वर्ष युद्ध करत राहिले होते आणि खूप म्हणजे त्यांना थकवा आला होता. म्हणून अलेक्झांडर पण त्यांनी ठरवलं की ते युद्ध झालं जे भारतात बॉर्डरवर, पुरू जो राजा होता त्याच्या बरोबर, आणि त्यानंतर मग तो परत माग वळताना आपण पाहतो की असं लिहिलंय की त्याला काही आजार झाला आणि तो वारला, तरुणपणातच वारला. तो मरताना त्याचं वय 32-33 असं. आणि काही लोक म्हणतात की त्याला पॉइझन देण्यात आलं, पण बरेचसे लोक म्हणतात की त्याला काही आजार होऊन तो लवकर वारला. पण वारताना
त्यांना त्याचा कोणी वारस नव्हता आणि वारस नसल्यामुळं त्याचे जे जनरल्स होते, सेनापती होते, ते म्हटले की कोणाजवळ राज्य जाईल. तर असं म्हटलं जातं की अलेक्झांडर म्हटला त्याच्या मरताना की टू द स्ट्रॉंगेस्ट, जो बलवान आहे त्याच्याकडे जाईल. आणि म्हणून त्यात जे 4-5 जनरल होते ते एकमेकांमध्ये फाईट करू लागले आणि त्यांनी त्याचं जे साम्राज्य होतं ते वाटून घेतलं वेगवेगळ्या 4 भागात. तर ते आपण इथे पाहतो. अच्छा, मी तर त्यापैकी 2 जे भाग आहेत ते महत्वाचे आपल्या बिब्लिकल स्टोरीसाठी. तर 4 वेगवेगळ्या भागात त्याचं जे एम्पायर होतं ते वाटून झाल्यावर टोलेमी, याला कोण पटोलमी म्हणतं, कोण टोलेमीज म्हणतं, पी सायलेंट आहे. तर टोलेमी नावाचा एक राजे होते आणि दुसरं सेल्युसिड्स त्याला म्हटलेलं, तर ते होते. तर टोलेमीज जे होते ते इजिप्तमध्ये होते, इजिप्तचा भाग. तर मी तुम्हाला ते हे दाखवतो. हा भारताचा भाग आहे, हा हिरवा. त्यानंतर हे सेल्युकस, त्याचं राज्य इथे, टोलेमीचं राज्य इथे. अँटिगोनस म्हणून एक अँटिगोनिड एम्पायर आहे आणि हे 2 एक भाग. तर 1, 2, 3, 4 असे 4 भाग झाले. हा ग्रीसचा भाग आहे, युरोपचा भाग आहे. हा भूमध्य सागर आहे, इथे इस्रायल आहे. आणि हे इराण इराकचा भाग आहे. हा इजिप्तचा भाग आहे. तर इजिप्त इथे आहे आणि हे सेल्युसिड. तर आपल्याला या 2 एम्पायरशी घेणं देणं आहे. टोलेमी म्हणजे इजिप्तचे लोक आणि हे सेल्युसिड्स म्हणजे सिरिया वगैरेचे लोक. नंतर काय झालं, या सेल्युकसनी या राज्यावर पण कब्जा मिळवून घेतला आणि म्हणून हा पूर्ण भाग सेल्युसिड्स हे राज्य करीत होते त्याच्यावर, या दोन्ही भागांवर. तर याला बायबलमध्ये जे दानियलमध्ये उत्तरेकडचा राजा आणि दक्षिणेकडचा राजा यांना संबोधण्यात आले, म्हणजे किंग ऑफ द नॉर्थ अँड किंग ऑफ द साऊथ. तर या दोघांना, किंग ऑफ द नॉर्थ म्हणजे सेल्युसिड्स आणि किंग ऑफ द साऊथ म्हणजे टोलेमी. तर आपण पाहतो की अलेक्झांडर जेव्हा त्याने he quickly got control of Persian Empire, he got control of Israel. आणि अलेक्झांडरनी यहुदी लोकांना त्यांचे नियम आणि त्यांचं जे वर्शिप आहे ती अलाव केली की तुम्ही तुमच्या देवाला नाही का पूजा करू शकता. मग त्यानंतर अलेक्झांडर जरी त्याने रिलिजियस फ्रीडम दिलं होतं, पण त्याने आपलं कल्चर नाही का सर्व भागांमध्ये आणलं. ते असं म्हणतात की सिकंदर जेव्हा जायचा आणि लढाई करायला, तर त्याच्याबरोबर फक्त आर्मी नाही जायची, पण खूप सारे त्याचे जे तत्वज्ञानी लोक आणि सायंटिस्ट आणि फिलॉसॉफर्स, हे शिक्षक, हे सर्व त्याच्याबरोबर जायचे. आणि ते फक्त त्यांचं राज्य प्रस्थापित नाही करायचे, पण त्यांची संस्कृती, ज्याला हेल्लेनिझम म्हटलेले, हेल्लेनी लोक, हेल्लेनिझम त्याला म्हणजे म्हटलेलं आहे त्या कल्चरला. आणि ते हेल्लेनिझम ते प्रस्थापित करायचे, त्यांची भाषा. जसं आपण पाहतो इथं भारतामध्ये इंग्रज लोक आले, तर त्यामुळं आपल्या कंट्रीमध्ये बरेच लोक खूप चांगल्या रीतीने इंग्लिश बोलू शकतात आणि सगळ्यांनाच इंग्लिश कळतं, आपण पाहतो की पूर्ण भारतात. आणि जी हिंदी पण एवढं नसेल, पण इंग्लिश साऊथ इंडियामध्ये इंग्लिश चालतं. तर आपण पाहतो की इंग्लिशचा खूप प्रभाव झालेला, जरी आपण भारतीय लोक आहोत तरी. तसंच त्यावेळेस झालं की हे लोक म्हणजे सिकंदर जो आला, तर त्यामुळं त्याने त्याचं जे ग्रीक भाषा होती ती सर्वाकडं पसरवून ठेवली होती. आणि हे जे 4 भागांमध्ये त्याचं साम्राज्य डिवाइड झालं. कॅसेंडर आणि लिसिमॅकस यांनी युरोपचा भाग घेतला, ग्रीसचा, मॅसेडोनियाचा. पर्डिकस याने मेसोपोटेमियाचा म्हणजे जिथे इराण इराक आहे तिकडचा भाग घेतला. टोलेमी यांनी साऊथ म्हणजे इजिप्तचा अँड अँटिगोनस नॉर्थ, अशा रीतीने आपण हे पाहिलं होतं. त्यानंतर हेलेनायझेशनमध्ये ते खूप सक्सेसफुल झाले.
म्हणजे हेलेनायझेशन म्हणजे हेलेनी जी संस्कृती आहे ती सर्वीकडे प्रस्थापित करायची, पसरवायची. त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले. आणि यहुदी लोकांमध्ये पण बऱ्याच लोकांना नाही का म्हणजे ते आवडू लागली होती. तर त्यामध्ये त्या काळात काही परुषी आणि सदुकी जे परुषी लोक होते विशेष करून, तर ते म्हटले की आम्ही या कल्चर बरोबर समरूप नाही होणार, आम्ही वेगळे राहणार. आणि त्यामुळं त्यांनी स्वतःला सेपरेट केलं आणि म्हणून फॅरसीज परुषी म्हणजे सेपरेटेड वन्स, वेगळे केले. तर त्यांना ह्याच्यापासून सेपरेट व्हायचं होतं, या ग्रीक जो संस्कृती येत होती त्याच्यापासून त्यांना वेगळं राहायचं होतं, प्युअर राहायचं होतं. म्हणून पारस शब्दावरून म्हणजे सेपरेटेड असं त्यांना नाव त्यांनी दिलं. आणि सदुकी म्हणजे जे त्यावेळेसचे हाय प्रिस्ट होते. तर हाय प्रिस्ट हा अहरोनाच्या वंशातला असला पाहिजे होता. पण या काळात जो जास्त पैसा देईल, ज्याचा जास्त इन्फ्लुएन्स लोकांबरोबर, तो हाय प्रिस्ट व्हायचा. आणि ग्रीक राजांबरोबर जे नंतरचे राजे आले, तर त्यांनी देखील हे हेलेनायझेशन सुरू ठेवलं. आणि त्यामुळं जो जास्त पैसे देणार त्यांना ते मिळायचं. तर ते सदुकी लोक झाले. साधोक, ते म्हणायचे की आम्ही साधोक जो हाय प्रिस्ट होता, तर त्याचे आम्ही वंशज आहोत. पण ऍक्च्युली ते त्याचे वंशज नव्हते, पण त्याच्यापासून आम्ही आलो म्हणून सदुकी असं त्यांना नाव ठेवण्यात आलं. आणि आपण हे देखील पाहतो की नवीन करारापर्यंत ग्रीकचं जे लँग्वेज होतं ते एवढं पसरलं की लोकांना जास्त ग्रीक ते वाचायचे, सगळ्यांना कळायचं, जसं आज इंग्लिश आहे. आणि त्यामुळं जरी सर्व नवीन करारातले लोक हे म्हणजे यहुदी होते, फक्त लूक सोडून, पण बाकीचे सर्व यहुदी होते, पण तरी देखील त्यांनी ग्रीक भाषेमध्ये त्यांनी हे लिहिलं, नवीन करार लिहिलं, कारण सगळ्यांना समजेल म्हणून. 250 BC मध्ये म्हणजे याच काळात, जेव्हा जो टोलेमी मधला राजा होता एक, तर त्याने ठरवलं की त्याने एक खूप मोठी लायब्ररी बांधली अलेक्झांड्रियामध्ये, जे इजिप्तमध्ये आहे. आणि त्यामध्ये जगात कुठलंही पुस्तक असेल तर ते माझ्या लायब्ररीमध्ये असेल असं त्याचं ध्येय होतं. आणि त्यामुळं यहुदी लोकांचं जे बायबल आहे, हिब्रू बायबल, ते पण त्याला पाहिजे होतं की ठेवावं. पण ते वाचता येत नव्हतं, म्हणून त्याने सांगितलं की ह्याचं ट्रान्सलेशन करा तुम्ही. आणि म्हणून 70 यहुदी लोकांना त्याने घेतलं, जे स्कॉलर्स होते, आणि त्यांना सांगितलं की हे तुम्ही ट्रान्सलेट करून माझ्या लायब्ररीमध्ये ठेवा. तर त्या ग्रीक भाषांतर त्याला सेप्ट्युजिंट असं म्हणतात. आणि त्याचं साइन LXX असं आहे. का? कारण L म्हणजे 50 रोमन न्यूमरल, XX म्हणजे 20, म्हणून 70 लोकांनी ते केलं, म्हणून त्याला नाव ते सेप्ट्युजिंट असं देण्यात आलं. तर हा ग्रीक भाषेतील जुना करार आहे. त्यानंतर आपण पाहतो की हे जे टोलेमी होते, तर ते 301 पासून 198 BC पर्यंत ते राज्य करीत होते. कोणावर? यहुदी लोकांवर. इथे आपण पाहतो 332 ते 198 ख्रिस्तपूर्व, जे खालचे राज्य होते, जसं आपण इजिप्तमध्ये पाहिलं, तर ते राज करत होते इस्रायलवर. आणि त्यावेळेस त्यांनी त्यांना मुभा दिली होती, तुम्ही तुमचं हे करा. पण काही काही रिस्ट्रिक्शन्स होते, त्यांना रिपोर्ट करावं लागायचं, आणि ग्रीक कल्चर पण वाढत होतं. तर पण त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता, पर्सिक्युशन नव्हतं, छळ नव्हतं, काही नव्हतं. पण ग्रीक कल्चर वाढत होतं, तो धोका होता. मग त्यानंतर या पूर्ण ह्याच्यामध्ये म्हणजे काळात या दोन जे राजे होते, म्हणजे खालचा राजा आणि वरचा राजा सेल्युसिड, त्यांच्यामध्ये सारखं सतत युद्ध चालायचं. आणि एका युद्धामध्ये एक अँटिओकस 3 नावाचा जो राजा होता यांचा, तर त्याने या लोकांना हरवलं आणि तो राज्य करू लागला. आणि त्यानंतर इस्रायल हे आता 198 BC पासून सेल्युसिड यांच्या म्हणजे नॉर्थचे जे राजे होते त्यांच्या हाताखाली गेले.
आणि त्या राजाने पण त्यांना मुभा दिली की तुम्ही तुमच्या देवाला आराधना करू शकता, तुमचे नियम पाळू शकता, टोरा पाळू शकता. तर ते सर्व त्याने मुभा दिली होती. पण त्यानंतर अँटिओकस 3 नंतर अजून एक राजा आला, त्याचं नाव अँटिओकस एपिफनीस. चार चार नंबरचा अँटिओकस ते टायटल होतं, जसं हेरोद आपण पाहतो किंवा कैसर, हे एक टायटल आहे त्या राजांचं. तर तर त्या रीतीने आपण पाहतो की वेगवेगळे राजे होते, पण टायटल एकच होतं त्यांना. जसं खालच्या राजांना टोलेमी 1, टोलेमी 2 असं टायटल, आणि वरच्या राजांना आपण पाहतो की अँटिओकस, जरी यांचं नाव सेल्युसिड्स आहे, पण अँटिओकस 1, अँटिओकस 2. तर 3 ने ह्याच्यावर लढाई जिंकली आणि इस्रायलला ताब्यात घेतलं. पण 4 जो होता, जो 4 राजा होता, तो जरा जास्त महत्वाकांक्षी होता. आणि त्याने काय केलं, त्याला त्याने यांच्यावर परत विजय मिळवला आणि पूर्ण खालचा प्रदेश पण त्याला घ्यायचा होता. पण जेव्हा तो येत होता त्यावेळेस रोमचं जे राज्य होतं ते ऑलरेडी ते स्ट्रॉंग बनत चालले होते, रोमचे लोक. आणि रोम त्यावेळेस हा जो अँटिओकस एपिफनीज, त्याला टोपण नाव देण्यात आले होते. एपिफनीज म्हणजे मूर्ख, मॅडमॅन ऍक्च्युली. तर सॉरी सॉरी एपिफनीज म्हणजे ग्लोरियस असं त्याचं नाव त्याने ठेवलं होतं. पण यहुदी लोक त्याला एपिमॅनिज म्हणायचे. एपिमॅनिज म्हणजे मॅडमॅन. तर एपिफनीज म्हणजे ग्लोरियस, म्हणजे देवाचं नाव जसं काय त्याने स्वतःला ठेवलं होतं. तर हा व्यक्ती हा खूप महत्वाकांक्षी होता आणि त्याने ठरवलं की मी खालच्या राजाला पूर्णपणे त्याचा प्रदेश घेऊन टाकणार. आणि तो जिंकत आला पण होता. पण त्यावेळेस रोमचे लोक हे तिथं त्याला अडवण्यासाठी आले, कारण रोमला हा प्रदेश पाहिजे होता. आणि रोम त्यावेळेस खूप बलाढ्य होतं. आणि हा तिथे गेल्यावर असं म्हणतात की त्या रोमच्या एक तो अधिकारी आला आणि त्याला म्हटलं की तू इथून निघून जा परत, तुला हे काही मिळणार नाही. तर तो म्हटला की थांबा, मी थोडं नाही का विचार करून तुमच्याशी सांगतो की मी काय करेन. तर त्याने काय केलं, त्या रोमच्या व्यक्तीने एक त्याची तलवार किंवा भाला आहे तो घेतला आणि तो जिथं थांबला होता त्याच्या भोवती एक वर्तुळ काढलं असं मातीमध्ये, आणि तो आत थांबला होता त्या वर्तुळात, सर्कलमध्ये. आणि तो म्हटला की ह्याच्या बाहेर पडण्याच्या आत तू निर्णय घे की तो निघून जातोय का नाही याच्यातून. आणि त्याला खूप मनस्ताप झाला एकदम, त्याला नाही का असं राग आला की कसं काय नाही का. आणि त्याला माहित होतं की रोम खूप बलाढ्य आहे, मी जर आत्ता नाही म्हटलो तर हे माझ्यावर माझं माझं खून पण ते करू शकतात. आणि म्हणून तो ठीक आहे म्हणतो, मी निघून जातो इथून. म्हणजे एवढा तो जिंकत आला होता तरी रोममुळं त्याला परत जावं लागलं. आणि तो खूप राग आला त्याला की माझ्या बरोबर असं झालं म्हणून. आणि जेव्हा तो परत वर जात होता, म्हणजे तुम्हाला जर सॉरी, हे बघा इथे इस्रायल आहे आणि तो इथून वरून आला इथे, तो त्याला हे राज्य पाहिजे होतं. आणि इथे तो रोमी अधिकारी त्याला भेटला आणि म्हटला की तू परत वर जा, इथं काय येऊ नको. तर तेव्हा वाटेत कोण येतं, इस्रायल, हा इस्रायलचा प्रदेश आहे. आणि तिकडे असं त्याला कळालं की या रोम आलेला आहे आणि रोमनी या राजाला नाही का हरवलेलं आहे, असं काही लोकांना कळालं. आणि त्यांना असं वृत्त कळालं की इस्रायलमध्ये आनंद करतात, तसं झालं म्हणून. आणि त्याला खूप राग आला. आणि जेव्हा तो परत जात होता तेव्हा वाटेत त्याने या लोकांना, इस्रायल लोकांना खूप कत्तल केली, कितीतरी लोकांना मारली. आणि मारल्यानंतर त्यांचं जे प्रथा होते, जे मंदिर होतं नाही का, ते सर्व त्याने थांबवलं. मंदिरातले जे सॅक्रिफाईस होते, जे जे काही सुनता करायचे यहुदी लोक, ते ती प्रथा थांबवली. पर्सिक्युशन सुरू केलं खूप मोठ्या रीतीने. आणि कधी झालं, 167, 164, 167च्या आसपास त्यावेळेस हे सुरू झालं. आणि त्याने फोर्स केलं की तुम्ही ग्रीक देवाला मानलं पाहिजे, ग्रीकचे जे प्रथा आहेत ते मानल्या पाहिजेत. आणि मग यहुदी लोकांनी विरोध केल्यावर त्यांना खूप छळलं.
आणि असं म्हणतात खूप कत्तल केली त्याने. तर त्यावेळेस जे मंदिर होतं, मंदिरामध्ये त्याने काय केलं, जे यहुदी लोकांसाठी जो अमंगळ पशु आहे म्हणजे डुक्कर, त्याला त्याची कत्तल करून त्याचं रक्त त्याने पसरवलं आणि पूर्ण मंदिर अशुद्ध करून टाकलं. आणि मग ते ते त्यांना वापरता येत नव्हतं यहुदी लोकांना, आणि तिथं जाता पण येत नव्हतं. आणि मग तो काय करू लागला, वेगवेगळ्या गावात त्याचे सैनिक पाठवू लागला आणि लोकांना म्हणू लागला की तुम्ही ग्रीक धर्म स्वीकारा, ग्रीक प्रथा तुम्ही मानायला लागला. तर अशा रीतीने खूप त्यांच्यावर यहुदी लोकांवर प्रॉब्लेम आले. तर त्या काळात एक प्रीस्ट होता, त्याचं नाव मथॅटायस, त्या प्रीस्टचं, म्हणजे यहुदी. आणि त्याला 5 मुलं होते, त्या या याजकाला. आणि ते 5 मुलं हे योद्धे होते, आणि त्यांनी या सेल्युसिड जो हा राजा होता अँटिओकस एपिफनीज स्वतःला म्हणायचा, तर त्याच्या विरुद्ध त्याने युद्ध सुरू केलं. असं म्हणतात की एका ह्याच्यात तो गावात गेलेला असताना त्या सैनिकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही सॅक्रिफाईस करा एक डुक्कर वेदीवर तुमचा. तर ते कोण पुढे येत नव्हतं. मग त्यांनी, नाही का, म्हणजे एक व्यक्ती यहुदीमधला तो पुढे जाऊ लागला, कारण त्याला भीती वाटू लागली. म्हणून तो जेव्हा पुढे गेला तेव्हा या मत्तटायस जो याजक होता त्याने तलवार घेतली आणि त्या युवकाला मारून टाकलं तिथंच. आणि जेव्हा तसं झालं तेव्हा मग युद्ध सुरू झालं, आणि त्याचे जे 5 मुलं होते तर ते युद्ध करू लागले, आणि त्यांनी गुरिल्ला वॉरफेअर वापरला. गनिमी कावा, नाही का आपण म्हणतो, शिवाजीचे लोक करायचे. तर त्या रीतीने त्यांनी युद्ध करून या जे सेल्युसिड एम्पायर होतं ते हळूहळू त्यांनी, ॲक्च्युली रोममुळं त्यांचं एम्पायर पण डाऊन होत होतं. आणि म्हणून 24 वर्ष हे युद्ध चाललं. त्या 24 वर्षात हळूहळू त्यांनी कंट्रोल घेतला यहुदी लोकांनी. आणि तो राजा पण स्वतःच तो मरण पावला. काहीतरी त्याला आजार झाला जो देवापासूनच होता, कारण त्याने खूप वाईट कृत्य केली होती, आणि त्यामुळं तो मरून गेला तो राजा. आणि त्यानंतर हे जे एम्पायर होतं सेल्युसिड ते पूर्णपणे निघून गेलं. तर त्या काळात आपण पाहतो की हे जे परत त्यांनी 3.5 वर्ष मंदिर, जवळजवळ 3 वर्ष हे मंदिर बंद होतं, आणि ते त्या सेल्युसिड्सच्या कंट्रोलमध्ये होतं. पण हे जे लोक होते मॅकॅबियन, मक्काबी कोण आहे, तर यहुदा जुडस त्याचं नाव होतं, एक मोठ्या मुलाचं. त्या याजकाचे जे 5 मुलं होते त्यांच्यापैकी जो पहिला मुलगा होता त्याचं नाव जुडस. तर त्या लोकांनी त्याचं नाव मक्काबी मॅकेबियस असं ठेवलं. मॅकेबियस म्हणजे हॅमर, हातोडा. तर ते टोपण नाव होतं त्याचं, ते खरं नाव नव्हतं मक्काबी. पण हे जे 5 भाऊ होते तर त्यांना ते नाव पडलं मक्काबी, मॅकेबियस. आणि त्यांनी युद्ध करून ते जे मंदिर होतं त्याच्यावर कब्जा मिळवला, आणि ते शुद्ध केलं, आणि शुद्ध करून त्याला रिडेडिकेट केलं, परत एकदा समर्पित केलं. आणि ती वेळ होती 167 BC. त्यानंतर युद्ध चालूच होतं. आणि त्यावेळेस आणखीन एक यहुदी फीस्ट सुरू झालं, त्याचं नाव हनुका. तर हनुका जे खनुका असं म्हणतात, खनुका असं त्याचं नाव आहे, आणि ते पाळलं जातं. याच फीस्टच्या वेळेस येशू ख्रिस्त म्हटला की मी जगाचा प्रकाश आहे, जे आपण योहान 8:20 मध्ये पाहतो. 8वा अध्याय 20 मध्ये एक त्यांचा पर्व होता, तो हाच पर्व ते पाळत होते, कारण त्या दिवशी त्यांना परत ते मंदिर मिळालं आणि ते समर्पित केलं म्हणून. तर अशा रीतीने आपण पाहतो की हे मंदिर परत रिडेडिकेट करण्यात आलं. आणि मग त्यानंतर हे जे मक्काबी लोक होते ते राज्य करू लागले. आणि त्यांच्या राज्याला त्यांनी हॅस्मोनियन डायनेस्टी असं नाव दिलं, कारण त्यांचा एक पूर्वज होता हशमोन नावाचा. तर हशमोन मुळे त्यांनी त्यांच्या राज्याला, मक्काबी लोकांनी, हॅस्मोनियन डायनेस्टी असं नाव दिलं. तर आपण इथे पाहतो
की हे त्यांचं जे युद्ध जिंकले ते, आणि ह्यांचा प्रभाव पण कमी झाला होता, वीक होऊन ते अशक्त होऊन पूर्णपणे हे राज्य निघून गेले आणि त्यामुळं यहुदी लोक स्वतंत्र झाले. तर ऍक्च्युली 164 ते 63 BC मध्ये यहुदी लोकच राज्य करीत होते. आणि हे कोण होते? हॅस्मोनियन्स. आणि हॅस्मोनियन्स कोण होते? हे मक्काबी लोक, जे 5 भावंड आणि त्यांच्यापासून त्यांची मुलं. तर यांनी 100 वर्ष यहुदावर राज्य केलं. पण त्या काळात हे जे ग्रीक 200 वर्षापासून जो प्रभाव होता तो त्यांच्यावर आलेलाच होता. आणि हे लोक म्हणजे आधी चांगले होते, पण त्यानंतर हे पॉलिटिकल होऊ लागले. जे पॉलिटिक्सचा प्रभाव त्यांच्यावर येत होता आणि रोम पण प्रेशर टाकत होतं. आणि काही काळानंतर रोमने हळूहळू कब्जा या लोकांवर पण केला. त्या यांच्या वंशजांपैकी जे स्त्रिया होत्या त्यामध्ये एक स्त्री किंवा एक मुलगी, तिच्याशी हेरोद जो राजा होता, हेरोद द ग्रेट, त्याने विवाह केला आणि म्हणून हेरोद यांच्याशी यांच्या बरोबर जोडला गेला. हेरोद हा अदोम या देशातला होता. त्याचा बाप हा अदोमी होता, पण त्याची आई ही यहुदी होती आणि म्हणून त्यांचा ह्यांच्याशी संबंध आला, हेरोद द ग्रेटचा. आणि मग नंतर काही काळानंतर हेरोदने रोमशी विचार विनिमय करून किंवा पॉलिटिक्स करून यहुदावर कंट्रोल घेऊन टाकलं आणि म्हणून मग हेरोदला रोमने राजा केलं यहुदावर. अशा रीतीने आपण पाहतो की हा काळ खूप घडामोडींचा होता, खूप काही झालं याच्यामध्ये. तर आपण पाहतो की आधी पर्शिया, त्यानंतर तसंच झालेलं आहे. पहा, जसं मूर्तीमध्ये आपण पाहतो ना की आधी बाबेल होतं, मग पर्शिया, मग ग्रीस आणि मग रोम. तर पण रोमच्या मध्ये थोडा वेळ हे स्वतंत्र होते, पण त्यामध्ये ते त्यांचं राज्य लगेचच संपुष्टात आलं रोममुळं, कारण रोम ऑलरेडी सगळीकडं हात पसरत होते. आणि 63 म्हणजे येशू येण्याच्या 63 वर्ष आधी रोमने इस्रायलवर पण पकड घेतली. तर आपण पाहतो की हा काळ जरा महत्वाचा आहे. जे मी सांगितलं तुम्हाला की अँटिओकस एपिफनीस 4 जो राजा होता शेवटचा, त्याने जे यहुदामध्ये छळ केला, मंदिर पूर्णपणे डेसिक्रेट केलं, नाही का, अमंगळ केलं, तर त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर ते लक्षात ठेवा तुम्ही, ठीक आहे. कारण जे व्ह्यूज आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये या गोष्टी येणार आहेत. तर हे कळालं का तुम्हाला? हो हो काही हो प्रश्न हो. आहेत त्याच्याबद्दल? नाही ना? हम्म. ठीक आहे. तर आता दुसरा मी शेअर करतो. तर दानियल 9 मध्ये आपण पाहूया आता की दानियलला समजले की इस्रायलच्या बंदिवासाचे वर्ष 70 वर्ष हे संपत आले आहेत दानियल 9 मध्ये. आणि म्हणून ते कळाल्यावर तो उपास व प्रार्थना करतो. तो इर्मयाचा ग्रंथ वाचत होता. इर्मया 70 वर्ष आधीच तो होता त्याच्या, आणि म्हणून तो त्याचा ग्रंथ वाचताना त्याला कळालं की देवाने सांगितलं होतं की बाबेलचा जो बंदिवास आहे, दानियल स्वतः बाबेलमध्ये होता आणि ते 70 वर्ष झाल्यावर परमेश्वर त्यांना परत तिकडे घेऊन जाणार. तर असं जेव्हा त्याला कळालं तेव्हा तो प्रार्थना व उपवास करतो आणि तो इस्रायलच्या पुनर्स्थापनेविषयी प्रार्थना करतो. परमेश्वर त्याला सांगतो की इस्रायलच्या बंदिवासाचे 70 वर्ष नाही, पण 7 × 70 म्हणजे 490 वर्ष. म्हणजे त्याला काय वाटलं की 70 वर्षच आता संपलं, पण तसं नाही, अजून 490 वर्ष हे चालू राहणार आहे असं त्याला कळतं.
तर त्यामुळं आपण ते पाहतो की 70 सप्तके, तर ती भविष्यवाणी मग पुढे येते. तर म्हणजे 70 सप्तके म्हणजे 70 इंटू गुणिले 7, म्हणजे 7 वर्षांचे असे 70 काळ आहेत. आणि म्हणजे पूर्ण आपण ऍड केलं तर 490 वर्ष, म्हणजे बंदिवास हा 490 वर्ष चालणार असं त्याला सांगण्यात येतं. आणि त्यानंतर मग देवाचं राज्य येईल असं भविष्यवाणी आहे. तर आपण तेच पाहूया की आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी, पातकांचा अंत करावा, अधर्माबद्दल प्रायश्चित्त करावे, सनातन नीतिमत्ता उदयास आणावी, दृष्टांत व संदेश मुद्रित करावेत, आणि जो परमपवित्र त्याला अभिषेक करावा. हे घडून येण्यासाठी तुझे लोक व तुझे पवित्र नगर. आता तुझे लोक, ही भविष्यवाणी कोणासाठी आहे? यहुदी लोकांसाठी. तुझे लोक व तुझे पवित्र नगर या संबंधाने 70 सप्तके ठरली आहेत. तर हे लक्षात ठेवा. आणि काय काय होणार आहे सर्व पूर्ण व्हायला? आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी, पातकांचा अंत व्हावा, अधर्माबद्दल प्रायश्चित्त करावे. तर हे सर्व कोणी केलं? येशू ख्रिस्ताने. येशू ख्रिस्ताने या गोष्टी केलेल्या. तर आणि त्याला अभिषेक व्हावा, नाही का, परमपवित्र त्याला अभिषेक करावा, म्हणजे तो राजा म्हणून डिक्लेअर झाला पुनरुत्थानानंतर. तर हे सर्व गोष्टी ते त्याच वेळेस त्याच्यासाठी किती सप्तके आहेत? 70 सप्तके आहेत. आता इथे प्रॉब्लेम येतो. काही लोक म्हणतात नाही, येशू जेव्हा सेकंड कमिंग मध्ये येईल ना तेव्हा राजा त्याला ठरवण्यात येईल. पण आपण जर नवीन करार नीट वाचला तर तो ऑलरेडी पुनरुत्थानाच्याच वेळेस राजा म्हणून घोषित झालेला आहे. तर हे एक प्रॉब्लेम आहे काही लोकांमध्ये. म्हणून काही लोक म्हणतात की नाही, गॅप आहे. काही लोक म्हणजे डिस्पेन्सेशनिस्ट लोक तेच म्हणतात फक्त. पण बाकीचे जे लोक आहेत ते म्हणतात की हे सर्व गोष्टी येशूच्या पहिल्या आगमनातच घडून आलेले आहेत आणि 70 सप्तके त्याच वेळेस संपलेली. बरं, हे कळून येऊ दे व समजून घे की यरुशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून, म्हणजे ही एक डेट आपल्याला कळायला पाहिजे की यरुशलेमेचा जीर्णोद्धार कधी झाला आणि ती कधी आज्ञा झाली. तर त्यापासून अभिषिक्त, अधिपती दोन्ही शब्द वापरले येशू ख्रिस्तासाठी. अनॉइंटेड वन म्हणजे मसिया आणि अधिपती म्हणजे प्रिन्स, इंग्लिशमध्ये प्रिन्स म्हटलेलं. तर असा जो तो येईपर्यंत 7 सप्तकांचा अवकाश आहे व 62 सप्तके लोटल्यावर धामधुमीचा काळ असताही नगर व रस्ते व खंदक यांसह ते बांधतील. तर तो येईपर्यंत किती सप्तके आहे? 69 वीक्स. काय? 10 तर 62 सप्तके संपल्यावर अभिषिक्ताचा वध होईल व त्याला काही उरणार नाही. आणि जो अधिपती येईल त्याचे लोक नगर व पवित्र स्थान उद्ध्वस्त करतील. त्याचा अंत पुराने होईल. युद्ध अंतापर्यंत चालेल. सर्व काही उजाड होण्याचे ठरले आहे. तो पुष्कळ लोकांबरोबर 1 सप्तकाचा पक्का करार करील. अर्ध सप्तकापर्यंत तो यज्ञ व अन्नबली बंद करील. उद्ध्वस्त करणारा अमंगळाच्या पंखावर आरूढ होऊन येईल व ठरलेल्या समाप्तीपर्यंत उद्ध्वस्त करणाऱ्यावर कोपाचा वर्षाव होईल. तर हे वाचल्यावर खूपसं कळून येत नाही काय चालू आहे. पण एवढं तर कळलं आपल्याला की 62 सप्तके म्हणजे आधीचे 7 सप्तके व 62 सप्तके म्हणजे 69 वीक्स, म्हणजे 69 सेवन संपल्यावर अभिषिक्ताचा वध होईल. अभिषिक्त म्हणजे कोण मी सांगितलं? प्रभू येशू ख्रिस्त. त्याचा वध होणार आहे क्रुसावर, है ना, व त्याला काही उरणार नाही. आणि जो अधिपती येईल त्याचे लोक नगर व पवित्र स्थान उद्ध्वस्त करतील. त्याचा अंत पुराने होईल. युद्ध अंतापर्यंत चालेल. सर्व काही उजाड होण्याचे ठरले. आता तो तर डिस्पेन्सेशनलिस्ट लोक, हा तो कोण आहे त्याच्याबद्दल त्यांचा वाद आहे. जो अधिपती येईल त्याचे लोक नगर व पवित्र स्थान उद्ध्वस्त करतील. तर ते आपण नंतर पाहूया. तर व्ह्यूज मध्ये या तो बद्दल फरक आहे की तो पुष्कळ लोकांबरोबर 1 सप्तकाचा करार करेल. हा 1 सप्तक काय आहे? 70वा सप्तक. इथे आपण पाहतो 69 वीक्स नंतर अभिषिक्ताचा वध होईल.
त्यानंतर एक सप्तक उरलेलं आहे, 17वा आठवडा. तर डिस्पेन्सेशनलिस्ट मध्ये हा आठवडा म्हणजे शेवटचा आठवडा, जो आपण आतापर्यंत आलेला नाही तो. आणि म्हणून हा तो म्हणजे कोण आहे, त्यांच्या मताप्रमाणे अँटी क्राइस्ट. तर तो पुष्कळ लोकांबरोबर एक सप्तकाचा करार करील. अर्ध सप्तकांपर्यंत तो यज्ञ व अन्नबली बंद करील. म्हणजे यज्ञ व अन्नबली सुरू होतील असं त्यांचं म्हणणं असतं. कारण इथे बंद करणार म्हणजे सुरू झाले पाहिजे, आणि सुरू होण्यासाठी मंदिर बांधलं गेलं पाहिजे, तिसरं मंदिर. तर म्हणून ते म्हणतात की शेवटच्या दिवसात ते तिसरं मंदिर बांधलं जाईल, ते सुरू होईल, आणि मग अर्ध सप्तकामध्ये तो बंद करील, आणि मग तो महासंकटाचा काळ सुरू होईल 3.5 वर्षाचा. तर असं आपण पाहतो. तर एक सप्तक म्हणजे 7 वर्षांचा काळ, 7 सप्तके व 62 सप्तके म्हणजे 69 सप्तके. आणि मग यरुशलेमचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून ते अभिषिक्त येईपर्यंत किती सप्तके आहेत? 69 सप्तके. तर 69 सप्तके इंटू 7 इयर्स म्हणजे 483 इयर्स, आणि 70 सप्तके म्हणजे 490 इयर्स. ठीक आहे. तर आपण पाहिलं की यरुशलेमचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा, तर त्या वेळेसपासून तर अभिषिक्त येईपर्यंत किती सप्तके आहेत? 69 सप्तके आहेत, है ना. 69 सप्तके म्हणजे 483 इयर्स. म्हणजे आता आपल्याला ही डेट समजायची की ही डेट कोणती. ही डेट कळाल्यावर आपल्याला अभिषिक्त येईपर्यंतची डेट कळेल. कारण त्याच्यात आपल्याला ही डेट कळाली की 483 इयर्स ऍड केले की ही डेट कळेल आपल्याला, बरोबर. तर म्हणून आपल्याला यरुशलेमचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा कधी झाली ती फाइंड आउट करायची. तर आता ती डेट, ती तारीख समजण्यासाठी, बरं आता प्रश्न पण काय काय आहेत त्या भविष्यवाणीत, की या भविष्यवाणीची सुरुवात कोणत्या वर्षात होते, अभिषिक्त कोण आहे ते आपण पाहिलं की येशू ख्रिस्त आहे. वचन 26 मधील अधिपती कोण आहे, जो येईल आणि त्याचे लोक शहर वगैरे उद्ध्वस्त करतील, तर तो अधिपती कोण आहे. कारण आधीच्या वचनात अधिपती म्हणजे येशूलाच संबोधण्यात आले, अभिषिक्त पण आणि अधिपती पण. मग 27 मधला तो डिस्पेन्सेशन प्रमाणे तो अँटी क्राइस्ट आहे, पण अजून काही शक्यता आहे का, तो कोण आहे, हा करार कुठला आहे. मग डिस्पेन्सेशन व्ह्यू प्रमाणे करार म्हणजे यहुदी लोकांबरोबर तो करार करतो, किंवा सगळ्या लोकांबरोबर, यहुदी नाही सर्व जगाबरोबर करार करतो असं तो म्हणतो. आणि मग तो करार मोडतो 3.5 वर्षानंतर. पण त्याला काही दुसरे व्ह्यूज आहेत का ते आपण पाहणार आहोत. ओसाडीचा अमंगळ पदार्थ काय आहे, है ना, तो काय आहे, तो स्वतः अँटी क्राइस्ट आहे का दुसरं काहीतरी आहे, ते पण आपण पाहणार आहोत. मग 70 सप्तकांमध्ये गॅप आहे का, हे मेन मुद्दा आहे. कारण आपण जेव्हा पाहिलं ते 4 व्ह्यूज, तर त्याच्यामध्ये फक्त डिस्पेन्सेशन व्ह्यू मध्ये गॅप आहे, बरोबर. पण बाकीचे जे व्ह्यूज आहेत त्यांच्यामध्ये हा गॅप आढळत नाही. तर आपण जे पाहिलं की आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, ही डेट फाइंड आउट करायची, यरुशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा कधी झाली. ती जर डेट मिळाली की ते आपल्याला अभिषिक्त येईपर्यंत म्हणजे येशू ख्रिस्त येईपर्यंतची डेट मिळेल. तर त्यासाठी आपण पाहतो की एक डेट नाही, सगळे व्ह्यूज वेगवेगळी डेट वापरतात. तर काही लोक 539 BC ही डेट वापरतात. त्यावेळेस पहिला राजा जो कोरेश राजा होता, त्याने यहुदी लोकांना 70 वर्ष संपली, त्यांचं बाबेलचं राज्य गेलं. तर मग तेव्हा जेव्हा तो आला, आणि तेव्हा त्याने सर्व देशांना परत पाठवलं आपल्या देशांमध्ये, आणि यहुदी देशाला पण पाठवलं, आणि तो म्हटला की तुम्ही जाऊन तुमचं मंदिर तुम्ही बांधू शकता. तर ती एक डेट काही व्ह्यूज घेतात. त्यानंतर दुसरी डेट ही एजरा मध्ये हे सर्व लिहिलेलं आहे, पण दार्यावेश राजाची डेट घेतात. तेव्हा काय झालं, मंदिर पूर्ण करण्यास तो परवानगी देतो, तर ती डेट काही लोक घेतात. मग अजून एक डेट आहे ती 457 BC, म्हणजे एजरा जेव्हा यरुशलेम मध्ये येतो, तर त्यावेळेसची डेट एक व्ह्यू घेतं. आणि शेवटचा जे व्ह्यू आहे, जो डिस्पेन्सेशन व्ह्यू, तो ही डेट घेतो. जेव्हा त्याला सांगण्यात येतं की वेशी बांध तू, आणि
यरुशलेम नाही का ते शहर आहे ते बांधून काढ. तर ती डेट डिस्पेन्सेशनचे लोक घेतात 445 BC. अशा रीतीने खूप वेगवेगळे डेट्स घेतले जातात आणि त्याप्रमाणे मग हा जो हिशोब आहे वर्षांचा तो ठरवला जातो. समजतंय का तुम्हाला? आपण काय पाहिलं की यरुशलेमचा जीर्णोद्धार त्याची आज्ञा झाल्यापासून तर ती डेट कोणती आहे? तर वेगवेगळे जे व्ह्यूज आपण पाहिले वेगवेगळे तारखा ते घेतात. ठीक आहे. तर एक डेट काय आहे, फर्स्ट टाइम जेव्हा यहुदी लोक आले ह्याच्यामध्ये यरुशलेम मध्ये मंदिर बांधण्यासाठी ती डेट आहे. मग मंदिर जेव्हा सुरू झालं आणि थोडा वेळ ते थांबवण्यात आलं, 16 वर्ष थांबलं होतं मंदिराचं बांधकाम, पण त्यानंतर ते परत सुरू झालं, तर तेव्हाची एक डेट आहे. आणि मग नंतर इज्रा आला 457 मध्ये आणि त्यानंतर नहेम्या आला. असे वेगवेगळे डेट हे घेण्यात येतात. तर जर आपण पहिली डेट घेतली आणि त्याच्यात जर आपण 483 इयर्स ऍड केले 539 मध्ये, तर कोणती डेट येते? 56 BC, म्हणजे येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर 56 वर्ष. तर ती तर शक्य नाही आहे ना. कारण येशू ख्रिस्त आला त्याला अजून 56 वर्ष बाकी. मग दुसरी डेट घेतली 520 वाली आणि त्याच्यात 483 69 483 का मी ऍड करतोय? कारण 69 वीक्स 69 × 7 483. तर 520 मध्ये तुम्ही ऍड केलं तर 37 BC ही डेट येते. पण जर तुम्ही एजराची डेट घेतली 457 तर 27 इसवी सन ही डेट येते. ठीक आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताने जेव्हा आपली मिनिस्ट्री सुरू केली ती डेट आहे ती. ठीक आहे. 3.5 वर्ष जी सेवा सुरू केली ती सुरुवातीची डेट आहे. आणि ही डेट जर घेतली 445 तर मग 39 BC म्हणजे एकदम सॉरी एडी ही इसवी सन पुढचं, तर ती डेट येते. तर ही आणखीन पुढं तेव्हा तर येशू ख्रिस्त म्हणजे क्रुसावर म्हणजे तो त्याचं पुनरुत्थान होऊन तो गेला होता. तर अशा रीतीने हे वेगवेगळे डेट्स येतात. तर आता 3 वेगवेगळे मत आहेत. मक्काबी लोकांचे मत, मेसियानिक व्ह्यू आणि डिस्पेन्सेशनल. तर हे 3 मत मला वाटतं आपण उद्या पाहूया की हे कसे म्हणजे ऍड करणार आहोत त्या गोष्टी आणि मग पाहणार आहोत की हे कसं ते बघितलं जातं त्यांचे व्ह्यूज. तर आपण आधी मक्काबी लोकांचं मत पाहणार आहोत की ते 70 आठवडे कशा रीतीने ते बघतात. मग हा जो मेसियानिक व्ह्यू आहे तो आपण पाहणार आहोत की ते लोक कसं पाहत होते. आणि मग डिस्पेन्सेशनल व्ह्यू तो पाहणार आहोत. ते आपण उद्या पाहूया. आणि हे डेट्स तुम्ही लक्षात ठेवा की हे कसे ऍड होतात. मी थोडंसं बॅकग्राऊंड दिलंच उद्या, पण त्यावेळेस मक्काबी लोकांचं मत पाहत असताना तेव्हा आपण पाहणार आहोत की कशा रीतीने म्हणजे ते आपण आज जे पाहिलं इंटरटेस्टमेंटल हिस्ट्री ती कशी आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. कारण ते जर माहीत असेल की अँटिओकस एपिफनीजनी काय केलं आणि मंदिराचं अमंगळ कशा रीतीने त्याने ते डुक्कर तिथे कापलं नाही का, तर ते सर्व गोष्टी त्या व्ह्यूज मध्ये सांगण्यात येईल. तर म्हणून मी ते अगोदरचा इतिहास तो सांगितला. तर आज आपण इथे थांबूया.